नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय का समुद्रकिनारा, वाळू आणि हिरवीगार झाडं. तर मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहे. तर मला तर येऊन खूप बरं वाटतं. एकदम पाहून ना अगदी शांत प्रसन्न अगदी वाटते. अशा ठिकाणी तुम्हाला सुद्धा यावंसं वाटेल मित्रांनो. तर मित्रांनो, हे ठिकाण कोणतं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल. पाहताय ना, अशा प्रकारे समुद्रकिनारा. आता ओठी आहे त्यामुळे पाणी भरलेलं नाही, खाली खाली वाटते. तर मित्रांनो, काही वर्षापूर्वी या रस्त्यावरती अक्षरशः मोठी रहदारी असायची. मोठी म्हणजे मित्रांनो थोडी थोडकी नाही, तर खूप मोठी रहदारी असायची. आणि मित्रांनो, नुसती रहदारी नाही तर अक्षरशः गावाला लुबाडून नेलं जात होतं. हो, खोटं वाटतंय, अक्षरशः गावाला मित्रांनो लुबाडून नेलं जात होतं. आणि नेलं गावाला लुबाडून नेलं आणि नेलं जात होतं नाही, नेलं आता. तर मित्रांनो, आपण कुठे आलो आहे, तर मी काय बोलतो आहे है ना, लुबाडून कोणाला नेलं, कुठल्या गावाला नेलं. तर मित्रांनो, ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल. तर बघा तुम्ही, हा समुद्रकिनारा, त्या बाजूला तिकडे गाव आहे पलीकडे. ते कोणतं गाव आहे मी तुम्हाला सांगणारच आहे सगळं. इथे बघा, ही काही ब्रिज बांधण्यात येत होतं, त्याचं काम आहे, ते अर्धं राहिलं आहे. खाली आपण जाणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे हा परिसर आहे. काम करूया, हा रस्ता जातो आहे ना, आपण हळूहळू तिकडे जाऊया. तर नुसत्या रस्त्याच्या बाजूने सगळी बरीचशी अशी बोरीचीच झाडं आहेत. आता या बोरीवरती बोरं झालेली आहेत. ही बघा, अजून कोवळी आहेत, आता पिकलेली नाहीत. ही बघा, आता होत आहेत कोवळी. काही दिवसांनी ही बोरं पिकतील. तर बघा, अशा प्रकारे हा रस्ता आहे. आता सहसा इकडे रहदारी नसते. मला वाटतं असं बाईक गेलेली वाटते. एक बाईकची चाकं दिसत आहेत गेलेली. तर बघूया कोण तिकडे आपल्याला भेटतो आहे की काय. तर बघा, इकडे पण ही वरती बोरं झालेली आहेत. बघा, जवळ आहेत, अजून पिकलेली नाही आहेत पण. तर मित्रांनो, आता आपण जवळ आलो आहे, खाडीच्या खाली उतरलो. आणि हे बघा, ही अशा प्रकारे हे कातल भाग आहे. आपण जरा पुढे जाऊया, तिकडे कोणी आहे का पाहूया. कारण गाड्यांची खूप रहदारी, चाकं बघा दिसत आहेत का, इथून दिसत आहेत पण येऊन गेलेले आहेत की काय माहिती नाही. या बघा, इथे टोपळ्या वगैरे आहेत मच्छीमारांच्या. हे बघा, इकडे मच्छी सुकवण्यासाठी अशा प्रकारे हे बनवलेलं आहे. इथे मच्छी सुकवली जाते. बघा, ही सुकट दिसते. तर मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे हे ठिकाण आहे. इथे मोठमोठी काही जहाजं लागली जायची पूर्वी. आणि इथून जे बॉक्साईड आहे ते इथे लोड केलं जायचं. छोट्या जहाजांमध्ये इथे लोड केलं जायचं. आणि इथे लोड करून ती जहाजं आहेत, ती जेव्हा भरती येईल तेव्हा निघून तिकडे समुद्रामध्ये जे मोठे जहाज असेल त्या जहाजामध्ये जाऊन लोड करायचे. अशा प्रकारे मित्रांनो, काही वर्षापूर्वी इथे रहदारी असायची. हे बघा, हे सर्व राशी पडलेले आहेत. तर हे सर्व बॉक्साईड आहे, ते काही राहिलेलं आहे. कारण तिकडे ते बघा, तिकडे सुद्धा आहे. तर हे सर्व बॉक्साईड आहे आणि ते घेऊन जायचं, राहून गेलं त्यांचं. तर ह्या सर्व राशी जे पडलेल्या आहे, दगड दिसतो हा, तर हा सर्व बॉक्साईड आहे. हे बघा, हा बघा बॉक्साईड. तर मित्रांनो, ही जी बॉक्साईडची खाण होती ती साखरी गावामध्ये होती. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण साखरी जे गाव, त्या गावामध्ये बॉक्साईड खाण होती. तर त्या गावामध्ये सुद्धा गेलो होतो, त्या गावातील लोकांशी सुद्धा बोललेलो आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही म्हणजे बॉक्साईडची मोठी खाण, अक्षरशः मोठमोठे डंपर दिवसभर अशा प्रकारे रहदारी असायची. तर मित्रांनो, जर अशी मोठी बॉक्साईडची खाण लागल्यानंतरला ज्या गावामध्ये लागली असेल त्या गावाचा विकास झालेला पाहिजे, हो की नाही. त्या गावातील लोकांना त्याचा आर्थिक फायदा झालेला असला पाहिजे, आहे ना. त्या गावातील लोक आर्थिक दृष्ट्या म्हणजे परिपूर्ण अशी असली पाहिजेत. तर मित्रांनो, तसं काहीही झालं नाही. अक्षरशः ते लुटून नेण्यात आलं. आणि आज मात्र त्या गावची परिस्थिती अशी आहे, म्हणजे आपल्याकडे जी होतं खजिना तो अक्षरशः लुटून नेला. आता आपण म्हणजे कंगाल झाल्यासारखं आहोत. तर
आपल्या कोकणामध्ये बॉक्साईडच्या मोठ्या प्रमाणात खाणी आहेत. तर आता सध्या तेच चालू आहे की सगळीकडे उत्खनन चालू आहे, बॉक्साईड खणलं जातं आहे आणि तो परदेशात नेला जातो आहे. तर मित्रांनो, हे जे साक्री गाव आहे त्या बॉक्साईडची खाण लागली तर त्या जी मायनिंग कंपनी होती ती गेल्यानंतर त्या कंपनीने मित्रांनो म्हणजे काही वर्षाचा की महिन्याचा टॅक्स भरला होता 90 कोटीचा. त्या अगोदर त्यांनी भरला असेल तो वेगळा. म्हणजे जर 90 कोटीचा जर त्यांनी टॅक्स भरला असेल तर त्यांनी जे माल आहे तो इथे किती खणून नेला असेल याचा तुम्ही विचार करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर 90 कोटीचा टॅक्स जर सरकारला भरला असेल तर त्या गावामध्ये काही सुविधा वगैरे व्यवस्थित पाहिजे, हो की नाही. आपण मोठी चूक करतो आहे की आपल्याला वाटते की आपण बॉक्साईडची खाणीसाठी जर जागा दिली तर आपल्या गावचा विकास होईल. तर तसं काहीही होत नाही. तर मित्रांनो, अक्षरशः लुटून नेलं जातं आहे मात्र. तर त्याचा फायदा आपल्याला बिलकुल काहीही होत नाही. तर तुम्ही बघू शकता आता जिथे आलो आहे ना आपण, हे बघा अशा प्रकारे हा सगळा परिसर, हे बघा हे कातल आहेत ते अशा प्रकारे लाटांपासून संरक्षण करतात. समुद्राच्या पाण्यामुळे व म्हणजे लाटांचे धक्के लागून कशा प्रकारे कोरले गेलेले आहेत. तर मला वाटतं आता भरती चढते ना तर पाणी बहुतेक इकडे येऊ शकेल आणि आपण जर तिकडे पुढे गेलो तर आपण अडकून पडू. मग असं वरती डोंगरातून जावं लागेल. तर आपल्याला जास्त काही असं पुढे जायला नको, नाहीतर पाणी चढायचं आणि आपण इकडे या बाजूला यायला नाही रस्ता राहणार. मग आपल्याला वरती असा डोंगरात जावं लागेल. तर मित्रांनो, मी म्हणत होतो तर बॉक्साईडच्या खाणी आपल्या कोकणामध्ये खूप आहेत. बॉक्साईड हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर आपल्याकडे त्या बॉक्साईडचा जो आपला खजिना आपल्या पूर्वजांनी जसा राखून ठेवला आहे तसा आपण राखून ठेवूया. बॉक्साईडसाठी कोणतीही परवानगी कुठल्याही गावाने देऊ नये. आता आमच्या बाजूचीच गाव आहे मांदिवली, त्या गावामध्ये बॉक्साईड म्हणजे जी खाण आहे ती प्रस्तावित आहे आणि त्यासाठी खूप मोठे प्रयत्न होत आहेत की ती चालू करण्यासाठी. तर मी सगळ्यांना विनंती करेन तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि त्याचा फायदा आहे ना तो गावाला बिलकुल होत नाही. काही मोजक्या लोकांना, तो पण थोडासा, असं काही नाही ती करोडपती होत आहेत. करोडपती कोण होत आहेत तर नेते मंडळी, मोठे पुढारी असतात ते करोडपती होत आहेत, त्या कंपन्या करोडपती होत आहेत. मात्र ज्या गावचा खजिना आहे ते मात्र कंगाल होते आहे ना. तो लुटून नेत आहेत म्हणजे तो कायमचाच, तो काय परत मिळणार आहे का. तर आपल्याकडे जे खजिना ठेवलेला आहे तो राखून ठेवूया. बघा इथे एक खेकडा आहे ना, मरून पडला आहे, काय माहिती नाही काय झालं यार. काय भारी वाटतं इकडे, जबरदस्त, लय मजा. इकडे कोणी असतं ना सोबत आणखी तर मजा आली असती. ही आहे कॅशीची चौपाटी, तुम्ही अशी बघू शकता, रुंद अशी पसरलेली आहे, खूप लांबपर्यंत आहे. तर आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत कधीतरी. तर आता तिकडे जाऊ शकत नाही कारण का इकडे पाणी खूप आहे आणि इथून जाण्यासाठी होडी वगैरे आता नाही आहे पलीकडे जाण्यासाठी. तर आपण पलीकडे जाता येत नाही. पोहोच जाऊ शकलो असं पण नको तेवढी रिस्क, इथे पाणी खूप खोल असेल. बोट असते ना छोटी बोट, तर आपण पोहण्याची पण डेअरिंग केली असती, पोहत जायचं. सपोज जर नाही पोहता येत तर मग चला बोलवा. पण नक्की मला 100% खात्री आहे की मी इथून पोहून आरपार तिकडे पलीकडे जाऊ शकेन. पण कशाला आता उगाचच रिस्क घ्यायची ना. तर बघा किती भारी वाटतंय मला, तर ना लई मज्जा येते. जरा जाऊया आपण समुद्राच्या जवळ. एकदम जवळ नाही जायचं, एकदम जवळ नको. हे बघा आता पाणी भरतंय कसं, इथून ना जोरात आता पाणी भरलं जाते, तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे भरती येताना मासे वगैरे येत असतात. हे बघा हे कालवे आहेत, हे कालव्याने पाय कापला जातो, हात कापले जातात. हे तो बघा खेकडा, तो बघा खेकडा गेला गेला गेला. पकडूया काय आपण त्याला, नको जाऊ दे. इथे गेला, इथे खाली. बघा किती भारी वाटतंय, बघा कसा आहे परिसर. तर बघा जो मोठा दगड होता ना त्या दगडावरती आता मी चढलो आहे. कोळी लोक आपल्याला भेटायला पाहिजे होते, मच्छीमारी करणारे लोक, म्हणजे आपल्याला त्यांच्याशी बोलता आलं असतं. हो पुन्हा कधी येऊ तेव्हा आपल्याला भेटतील. तर मित्रांनो इथे ना बसून अगदी प्रसन्न असं वाटतंय. ऊन आता कमी झालं आहे कारण का आता जवळजवळ 3:30 वाजलेले आहेत. समोरचं काही दिसत नाही, तिकडे पाणी पाणी पाणी, काही तिकडे दिसतच नाही आमचं काही. तर मित्रांनो हा आहे ना परिसर, इथून असं पुढे 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 गेलो ना की ती इकडे हा बघा अशा प्रकारेच परिसर आहे. लांब अशा प्रकारे
एक प्रकारे म्हणजे बघा रोड जसा असतो तशा प्रकारेच हा एक आहे. तर तो लांबपर्यंत पसरलेला आहे आणि तिकडे पुढे गेलो जवळजवळ आपण अजून 6 किलोमीटर गेलो पुढे ना की व्यास येतं, व्यास गाव, पुढे बानकोट येतं. तर अशा प्रकारे ही खाडी आहे. तिकडे बानकोटची खाडी येते. कारण आपल्याकडे जमिनी विकल्या जात आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही म्हणाल की या व्हिडिओतून तू काय सांगण्याचा प्रयत्न काय करतो आहेस. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ असा काही खास असा विषय घेऊन नाही, मी खास फक्त अशा प्रकारे आज फिरण्यासाठीच आलो होतो. म्हटलं मला जिथे ही भारजा नदी समुद्राला मिळते तिथे जाऊया आणि तिथे बघूया, आणि त्यासाठीच मी आलो होतो. तर मला येता अशा प्रकारे हे जे दिसलं ते मी आता फक्त तुमच्याशी बोललो आहे. तर बघा, अशा प्रकारे जे आपल्याकडे मायनिंग प्रस्तावित आहेत तर त्यांना सगळ्यांना आपण विरोध करूया. अशा प्रकारे त्या मायनिंगमुळे जर त्या गावाचा विकास होत असेल मित्रांनो, त्या गावातील लोकांना फायदा होत असेल तर मित्रांनो ठीक आहे, चला एक वेळ आपल्या गावातल्या लोकांना फायदा होतो आहे तर चला करूया मायनिंग, आहे ना. मात्र मित्रांनो, एक प्रकारे निसर्गाची हानी होते आणि त्याचा फायदासुद्धा नाही आहे. त्यामुळे अक्षरशः डोकं फिरून जातं. मग कशाला पाहिजे मायनिंग जर आपल्याला त्याचा फायदाच होत नसेल. ठेवूया ना, पुढच्या पिढीसाठी होईल. एक प्रकारे खजिना आपल्या पूर्वजांनी ठेवला, आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी ठेवूया. तो काही खराब होणार नाही आहे ना, तो खराब होणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला आता अशी हाव सुटली आहे ना लोकांना की कधी खाई नसे झाले तर, आणि खाऊन काय लगेच मरून पण जाते. तर त्यामुळे खाऊन 100-150 वर्ष जगतो असं नाही तर 50व्या वर्षीच जाते माणूस. तर त्यामुळे थोडेफार आपली हाव आहे ना ती कमी केली पाहिजे आणि कुठेतरी या निसर्गाचा समतोल बिघडणार नाही आहे याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर निसर्ग आहे तो आपल्याला धडा शिकवतच असतो, आहे ना, वेळोवेळी. तर मित्रांनो बघा, एवढा सुंदर असा समुद्रकिनारा आणि किती स्वच्छ, अगदी स्वच्छ समुद्रकिनारा. परंतु या परिसराचा विकास झालेला नाही. आता हे समोर गाव आहे केळशी, तर बघा किती समुद्रकिनारा स्वच्छ. तर पर्यटनदृष्ट्या जेवढा विकास व्हायला पाहिजे तर तेवढा विकास नाही दिसत आहे. तर हे कुठेतरी कमी पडतं आहे. तर याकडे म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. आणि मित्रांनो, पर्यटनाच्या दृष्टीने खूप मोठ्या संधी आहेत. तर बघा, हा चांगला समुद्रकिनारा. आता ही आजूबाजूची जागा आहे, काही वर्षांनी एखाद्या परक्या व्यक्तीची असेल, या डोंगरावरती अशा प्रकारे एकदम मस्तपैकी साफ करून छोटे छोटे बंगलोज बांधले जातील आणि सर्व ते त्यांचं असेल. पण आपल्या गावातील लोकांचं काहीही नसेल तिथे. तर आता आपण कातलाकडून येतो, इकडे बाजूला पुढे जाऊया. तर इकडे मात्र अशा प्रकारे हा परिसर आहे. तर मित्रांनो, अगदी पूर्ण शांतता आहे. ना कसली दगदग, ना कसला आवाज येतोय तो फक्त समुद्राच्या लाटांचा. शांत आणि प्रसन्न वाटतं इथे येऊन. आणि मित्रांनो, आज त्यासाठीच मी आलो होतो. म्हटलं जरा जाऊया समुद्रकिनारी आणि पाहूया, कारण मला इथे यायचं होतं जिथे ही भारजा नदी समुद्राला मिळते. आणि हेच ठिकाण आहे, इथे ही भारजा नदी आहे, ती समुद्राला, अरबी समुद्राला मिळते. हा बघा, इथे मित्रांनो गल आहे, मच्छीमारांचा गल राहिलेला आहे. मच्छीमारी करण्यासाठी येतात, तर इथे गल राहिलेला आहे. आपण ठेवून देऊया, ते आले की त्यांना भेटेल पुन्हा. तर मित्रांनो, आता भरती येते आणि त्यामुळे तिकडे आता पाणी वाढेल. आणि मोठ्या बोटी असतात त्या मित्रांनो त्या मच्छीमारी करण्यासाठी गेलेले असतात. ते जेव्हा भरती येते तेव्हा ते आतमध्ये येऊ शकतात, अदरवाईज ते आतमध्ये इकडे येऊ शकत नाही, कारण का पाणी खूप कमी होतं ना. बघा, ही सर्व वाळू दिसते, तिथे पाणी आहे परंतु ते सुद्धा पाणी कमी आहे. आता भरती लागलेली आहे. आता जेव्हा पूर्ण हे पाणी भरेल तेव्हा त्या बोटी आहेत त्या या खाडीतून तिकडे केळशीकडे लागतील आणि मच्छी उतरवून घेतील. तेव्हा तिकडून एक बोटनं आता येते, निघाले इकडे येण्यासाठी, ती आता इकडे येते. तर बघा, मोठ्या बोटीला आहे ती छोटी जी वल्लवणारी बोट आहे ती बांधून घेऊन चाललेली आहे, छोटी बोट. वाव. तर बघा, जाळे बघू शकता, दोघेच जण आहेत मच्छीमार. तर मित्रांनो, मला ना आज खूप भारी वाटतं इकडे येऊन. अक्षरशः लय असं प्रसन्न असं वाटतं आहे. मला एक सांगणं आहे की अशा प्रकारे आपण आपल्या या निसर्गाला जपूया. कुठेही या निसर्गाला हानी होईल अशा प्रकारचे प्रोजेक्ट, उद्योग आपल्याला नको आहेत. आणि आपण एक प्रकारे आपला विकास आहे तो शाश्वत विकास आपण आपल्या या निसर्गाला म्हणजे निसर्गाला शाबूत ठेवून निसर्गाची कोणतीही हानी न करता करूया. आणि त्याच प्रकारचा विकास जर केला तरच तो आपल्या एकंदरीत मानवजातीसाठी फायदेशीर आहे. नाहीतर विकास काय तर आपण म्हणू की बाबा
चांगले सिमेंटचे रस्ते बनवले आहे ना, सर्व झाडं तोडून आहे ते चांगले मैदानी जागा बनवली, तिथे मोठमोठे इमारती बनवल्या, तर त्याला विकास म्हणणार का? तर अशा प्रकारे ही झाडं आहेत ती महत्त्वाची आहेत माणसाच्या जीवनासाठी. आणि या कोकणाला खूप सारं दिलेलं आहे निसर्गाने आणि ते जपून ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक कोकणातील लोकांची आहे. आणि होप की ते आपण जबाबदारी नक्कीच पार पाडूया. तर हेच या व्हिडिओतून सांगणं आहे. तर आता मित्रांनो मी जाणार आहे, इथून निघणार आहे. तर इथे मला कोणी भेटलेलं नाही, तर पण मात्र मला इकडे छान वाटलं. इकडे कोणी लोक भेटले असते तर बरं वाटलं असतं आहे ना लोकांशी बोलून. तर इकडे ना माकडं दिसली मला, ती बघा तिकडे वरती कशा दरडीवरती चाललेत डोंगरावरती. तर मित्रांनो हे सर्व जे दिसतंय ते मायनिंग ज्यावेळी चालू होती त्यावेळेचं हे सगळं बांधकाम आहे. तर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते घेऊन गेले, मात्र हे बांधकाम आहे ते तसंच राहिलेलं आहे. लवकरच 2025 हे वर्ष येणार आहे आणि या 2025 या वर्षामध्ये आपण एक विजन ठेवणार आहोत की आपल्या जमिनी आहेत ते कोणालाही विकायच्या नाही आहेत. जी आपण एक मोहीम घेतलेली आहे ती जी की जागा विक्री बंदी, कोणीही जागा विकायची नाही, ते नवीन वर्षामध्ये अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येणार आहेत. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूयाच. 2025मध्ये आपण असं ठरवायचं की आपण जागा विकायचीच नाही, कोणालाही जागा विकायची नाही आणि ज्या जागा आहेत त्या आपल्याकडेच ठेवायच्या आहेत. तर जागा विक्रीचे जे प्रमाण आहे ते अगदी शून्यावरती आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. अशा प्रकारे या समुद्रकिनाऱ्याचा निरोप घेऊन चला आपण आता निघालो आहे आपल्या घरी. तर खूप छान असं वाटलं. इकडे रस्त्याला जी बोरीची झाडं आहेत त्यांना नंबर दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे झाड आहे 53 नंबर 53. इकडे एक झाड आहे, हे आहे 48. हे आहे 48, त्याच्यामधील कुठेतरी असेल, हे बघा 48. तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर हा एक छोटासा व्हिडिओ मी फिरायला आलो तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवूया की कशाप्रकारे इकडे हा परिसर आहे आणि कशाप्रकारे या मायनिंगमुळे नुकसान झालेलं आहे. तर फायदा नव्हता, नुकसानच आहे. तर त्यामुळे हे आपण कुठेतरी थांबवलंच पाहिजे. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा आहे ना. चला तर बाय. तर मित्रांनो साखरी गावातील जर हा व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो असं काही नाही की तुमच्या गावाला उगाचच काहीतरी तुमचं गावाचं नाव घेऊन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. तर यापुढे अशा प्रकारे काही होऊ नये यासाठीचा हा प्रयत्न आहे. तर कोणीही असं समजू नये की आमच्या गावाला बदनाम वगैरे करतो आहे, तर तसं काही नाही मित्रांनो. जर तुम्हाला तसं काही वाटत असेल तर तसं काही नाही आहे. आपला हेतू चांगला आहे की ज्या प्रकारे जे नुकसान झालेलं आहे ते यापुढे दुसऱ्या गावांमध्ये होऊ नये आणि त्यासाठीचा हा प्रयत्न आहे, प्रामाणिक प्रयत्न आहे. तर कोणीही त्या बाबतीमध्ये राग मानू नये की आमच्या गावाचं नाव घेतलं आहे, आमच्या गावाचं नाव घेतलं आहे सारखं. तर तसं काही नाही. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अशी चूक आहे ते इतर गावातील लोकांनी करू नये आणि त्यासाठीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.